आय रिपीट माय वर्ड्स. अकॉर्डिंग टू द इटालियन सायंटिस्ट ज्याचं नाव होतं गॉस, या गॉस नावाच्या व्यक्तीनं लोकांना सांगितले की याच्या क्वांटिटीज असतात ज्या आपण मोजता, मास, लेंथ, टाइम, वेट म्हणा, याचे बेसिकली 2 प्रकार पडतात. म्हणजे नियमानुसार बघायला गेलं तर फिजिकल क्वांटिटीचे 2 जे प्रकार पडतात, पहिल्याला फंडामेंटल क्वांटिटी म्हणतात, दुसऱ्याला डिराइव्ड. या नावात काय लपलंय का? 100%. जी क्वांटिटी बनवण्यात आली, तयार करण्यात आली, डिराइव्ह करण्यात आली, म्हणून त्याला डिराइव्ड क्वांटिटी म्हणतात. आणि ज्या क्वांटिटीचं स्वतःच अस्तित्व होतं त्याला फंडामेंटल म्हणतात. मग कधी कधी डोळ्यापुढे प्रश्न पडतो की राव, फंडामेंटल मार्केटमध्ये आहेत तर किती? पाठ करा, 9 आहेत. मी या 9चे पण 2 तुकडे करत आहे. पहिल्याला 7 आणि रिमेनिंग 2. हे 2 वेगवेगळे तुकडे का पडले त्याचं रिझन आहे, कारण या दोघांचं जे इन्व्हेन्शन झालेलं आहे ना, शोध, तो वेगवेगळ्या टायमाला लागलाय. पहिला 7 क्वांटिटीचा शोध लावण्यात आला, पुन्हा उरलेला दोघाचा. सो 7 आणि 2 झाले 9. 9 या फंडामेंटल आहेत. 9 सोडून बेटा तुझ्या कानावर जी काही क्वांटिटी पडेल ती डिराइव्ड असते. मग पोरं म्हणतील की फंडामेंटल क्वांटिटी मास्टर आहेत तरी कोणत्या? आता मी माझ्या पद्धतीने सांगतो, सगळ्यांचं लक्ष फक्त आणि फक्त मला बोर्डवर पाहिजे. द फर्स्ट क्वांटिटी विच इज इम्पॉर्टंट अकॉर्डिंग टू द चॅप्टर ऑफ मेजरमेंट, ज्याचं नाव आहे फंडामेंटल. पोरं म्हणतात की फंडामेंटल क्वांटिटीची काही डेफिनेशन आहे का? हो. द क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड ऑन एनी अदर क्वांटिटी. मराठीमध्ये सांगायचं झालं, जी क्वांटिटी दुसऱ्या कुठल्याच क्वांटिटीवर डिपेंडंट नसते. नसते म्हटलं मी, जसं की नॉट डिपेंडंट. जसं की उदाहरणार्थ मी पकडून चला, आज मी स्वतः कमवतो आणि स्वतः खर्च करतो, म्हणजे मी काही दिवस, म्हणजे जोपर्यंत मी कमवत आहे ना तोपर्यंत मी नॉट डिपेंडंट आहे. पण माझं शिक्षणाचा खर्च कोणी केला, पॅरेंट ना, तोपर्यंत मी डिपेंडंट होतो. जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा. द क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड्स ऑन एनी अदर क्वांटिटी, ज्याला नॉट डिपेंडेंट म्हणतात, कधीच कोणावर डिपेंड नसते, त्याला फंडामेंटल म्हणतात. मग गॉस नावाच्या व्यक्तीनुसार या फंडामेंटल क्वांटिटी किती होत्या? 7 + 2. ज्या पहिल्या 7 आहेत पोरो त्याला बेसिक फंडामेंटल क्वांटिटी म्हणतात, आणि उरलेल्या ज्या 2 आहेत पोरो त्याला सप्लिमेंटरी क्वांटिटी म्हणतात. मग पोट्टे म्हणते की मास्तर याला पाठ कसं करायचं? आता याला पाठ जर करायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला माझी एक ट्रिक लक्षात ठेवावं लागेल, तरच तुम्ही याला ऑर्डर वाईज पाठ करू शकता. मग पोरमध्ये 7 क्वांटिटी एकदम ट्रिक नुसार कशा पाठ करायचं मी सांगतो. माझी ट्रिक लक्षात ठेवा, तुम्हाला कशाचीच गरज पडणार नाही. सो ट्रिक अशी आहे की तुम्ही एक सेंटेन्स पाठ करा. त्या सेंटेन्सचं नाव आहे मल्टी टॅलेंटेड अल्जेब्रा. हे बघा, हे पाठ करा. मल्टी MU, ही ट्रिक आहे बरं आपली, लक्षात ठेवा. लगेच पाठ करायचं आणि पुढे चालायचं. मल्टी MULTI, टॅलेंटेडचा T घ्यायचा आणि अल्जेब्राचा AL घ्यायचा. मल्टी टॅलेंटेड अल्जेब्रा. बघा बरं किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8. आपल्याला तर 7 पाहिजे राव, इथे तर 8 झाले. मग काय करायचं? U ला गायब करायचं, कारण U पासून एक पण क्वांटिटी तयार होत नाही. विचार करा, U पासून एका पण क्वांटिटीची सुरुवात होत नाही. सो U गायब करा. उरले किती? 1 2 3 4 5 6 7. मग चला बरं, प्रत्येक क्वांटिटी आता मी तुमच्या समोर मांडतो, जरा लक्ष देऊ नका. पोरं म्हणतात मास्तर M म्हणजे काय? M म्हणजे पोरो वन ऑफ द फेमस क्वांटिटी ज्याला मास म्हणतात. L म्हणजे काय? L म्हणजे पोरो दुसरी क्वांटिटी ज्याला आपण लेंथ म्हणतात. T म्हणजे काय? T म्हणजे तिसरी क्वांटिटी ज्याला आपण टाइम म्हणतात. I म्हणजे काय? I ही आपल्या ब्रांच मधली क्वांटिटी आहे ज्याला आपण इलेक्ट्रिक करंट असं म्हणता. बरं पोरो, कोणता करंट? इलेक्ट्रिक करंट. पोरं म्हणतात वापस T म्हणजे काय? T म्हणजे तापमान ज्याला आपण टेम्परेचर असं म्हणता. पोरं म्हणतात A म्हणजे काय? A म्हणजे पोरं ॲपल नाही आहे बरं, तो लहानपणी, आता नाही. A म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स, म्हणजे किती मटेरियल आहे तुमच्याकडे, त्याला अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणतात. आणि L म्हणजे प्रकाश. प्रकाशला पोरो मोजता येतं, मोजण्यासाठी जी पॅरामीटर वापरली जाते त्याला लुमिनस इंटेन्सिटी असं म्हणतात. विषय संपला. मी तुम्हाला फक्त पाठ करायला सांगत नाही, मी तुम्हाला ऑर्डर वाईज पाठ करायला लागेल पुस्तकानुसार. म्हणून मी तुम्हाला ट्रिक सांगितली, मल्टी टॅलेंटेड अल्जेब्रा, ज्याच्यातले फक्त 7 अल्फाबेट बाहेर काढायचे. M फॉर मास, L फॉर लेंथ, T फॉर टाइम, I फॉर करंट, T फॉर टेम्परेचर, A फॉर अमाऊंट ऑफ सबस्टन्स, L फॉर लुमिनस इंटेन्सिटी. पोरं म्हणतील मग यांचे सिम्बॉल आणि यांची युनिट कोण सांगणार? मी सांगतो ना रे बाबा, मी सांगतो. काय टेन्शन घेतोय पोरू? बेटा मास शो केला जातो कॅपिटल M ने, लेंथ शो केली जाते कॅपिटल L ने, टाइम शो केला जातो कॅपिटल T ने, करंट शो केला जातो कॅपिटल I ने, टेम्परेचर शो केला जातो पोरो थीटा ने. पोरं म्हणतात मास्तर थीटा तर अँगल असतो ना, पण बेसिकली टेम्परेचरला आपण थीटा शो करता. अमाऊंट ऑफ सबस्टन्सला कसलाच सिम्बॉल नाहीये, आणि लाईटीचा जो प्रकाश असतो त्याचा पण कसला सिम्बॉल नाहीये.
पोरं म्हणतील मास्तर याचं की युनिट आहे का, विषय आहे का. आता क्वांटिटी म्हटलं ना युनिट आलंच, क्वांटिटी म्हटलं की युनिट आलंच. मग पोरं म्हणले सांगा बरं जरा, मास मेजर केला जातो किलोग्रॅम मध्ये, लेंथ मेजर केली जाते मीटर मध्ये, टाइम मेजर केली जाते सेकंद मध्ये, करंटचं मोजमाप केलं जातं पोरो एम्पियर्स मध्ये, थिटा ज्याला आपण तापमान मेजर म्हणतात त्याला मेजर केलं जातं पोरो केल्विन, केल्विन म्हणा, सेंटीग्रेड म्हणा, सेल्सिअस म्हणा, तुम्हाला जे म्हणायचे म्हणा. अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि लुमिनस इंटेन्सिटीचं युनिट तुमच्यासाठी नवीन आहे, लक्ष देऊन बघा. अमाऊंट ऑफ सबस्टन्स युनिट असतो पोरो मोल, मोल मोल MOLE. आणि लुमिनस इंटेन्सिटी लाईटचा प्रकाश मोजण्यासाठी जे युनिट वापरतात त्याला कॅन्डेला म्हणतात. सिंड्रेला पाठ करायचा. आपल्याला वाटतं की नोकरी लागल्यास आपल्या आयुष्यात एक सिंड्रेला यायला पाहिजे. सिंड्रेला येणार नाही, कॅन्डल तर लागतील तुमचे, कॅन्डल तर लागणार, फक्त पुढे ए लावायचे, सो त्याला कॅन्डेला असं म्हणतात. पोरं म्हणतात या 7 क्वांटिटी मास्तर पुन्हा सांगितलं. अरे गॉस नावाच्या व्यक्तीने सांगितलं. या 7 क्वांटिटी अशा आहेत ना ज्या कधीच कोणावर डिपेंड नसतात. पोरं म्हणले मास्तर एखादी उदाहरण द्या. उदाहरण दिल्याशिवाय तुम्ही तर ऐकणार नाही. उदाहरण घ्या. चला, हा पेन, समजा पेनची लेंथ किती आहे पोरं, समजा 10 सेंटीमीटर आहे. उदाहरण घ्या बरं, एकदम परफेक्ट उदाहरण देतं, कधीच विसरणार नाही. या पेनला हातात पकडा 10 सेंटीमीटर, खिशात ठेवा 10 सेंटीमीटर, कारमध्ये ठेवा 10 सेंटीमीटर, सॅटेलाइटमध्ये पाठवा, चंद्रावर पाठवा, सूर्यावर पाठवा, ज्युपिटरवर पाठवा किंवा एलियनच्या ग्रहावर पाठवा. अरे बाबा ना, याची लेंथ 10 सेंटीमीटर राहणार आहे ना रे. लेंथ थोडीच बदलते. मास, लेंथ, टाइम हे कधीच कोणासाठी बदलणाऱ्या वस्तू नाही आहेत, म्हणून याला फंडामेंटल म्हणतात रे. या कधीच कोणावर डिपेंड नसता. मग मला गॉस नावाच्या व्यक्तीनं पहिले या 7 फंडामेंटल क्वांटिटी सांगितल्या आणि काही वर्ष झाल्यानंतर त्या व्यक्तीला कळालं की बाबा माझ्याकडनं ना 2 क्वांटिटी राहून गेल्या. ज्या 2 क्वांटिटी त्याने नंतर ऍड केल्या म्हणून त्याला सप्लिमेंटरी क्वांटिटी असं म्हटलं जातं. पोरं म्हणतात त्याला सप्लिमेंटरी का म्हणतात. तुम्ही कधी ऑब्झर्व केले का बघा. आपण आन्सर शीट घेता आणि पुन्हा पुरवणी मागता. पुरवणी म्हणजे सप्लिमेंट, सप्लिमेंट जी नंतर लावतात, नंतर लावतात. आता ही पण नंतरच लावणार आहे. मग गॉस नावाच्या व्यक्तीला रिअलाइज झालं की अरे अरे माझ्याकडनं चूक झाली, मार्केटमध्ये 7 नसून अजून 2 आहेत. त्या 2 कोणत्या, जरा लक्ष देऊ नका. ज्या उरलेल्या 2 क्वांटिटी आहेत त्या 2 पैकी एक आहे हे बघा, हे असं, हे असं. पोरं म्हणले गुट्टे सर याच्यातला अँगल किती, 0. आता हा असा अँगल, याला म्हणतात प्लेन अँगल. गुट्टे सर नेक्स्ट क्वांटिटी 8वी क्वांटिटी तुमच्या समोर आणत आहे ज्याला म्हणतात प्लेन अँगल. पोरं म्हणले मास्तर प्लेन अँगल कुठे असतो, 2 लाईनच्या मध्ये असतो. जो अँगल 2 लाईनच्या मध्ये मोजला जातो त्याला प्लेन अँगल म्हणतात. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक अँगल मार्केटमध्ये होता ज्याला सॉलिड अँगल म्हणतात. पोरं म्हणता मास्तर हे सॉलिड अँगल कसा असतो सांगा बरं. आता सॉलिड अँगल सांगण्यासाठी तुम्हाला थोडा आपण डोक्याचा वापर करू. मी तुम्हाला एकदम छान कोन दाखवतो. हा असतो पोरो सॉलिड अँगल. दिसला का, कोन असतो बघा असा. जो अँगल एका कोनच्या मध्ये मोजला जातो त्याला सॉलिड अँगल म्हणतात. सॉलिड अँगल म्हणजे काय, आईस्क्रीमचा कोन ज्याच्यामध्ये आईस्क्रीम बसते, वस्तू टाकता येते, पॉपकॉर्नचा कोन, खारमुऱ्याचा कोन, शेंगदाण्याचा कोन, वाटाण्याचा कोन, डोक्यावरची टोपी लहान मुलाची, ते सॉलिड अँगल असतं. मग पोरं म्हणतात की सर प्लेन अँगल कशात मोजला जातो. प्लेन अँगल मोजला जातो रॅडियन मध्ये आणि सॉलिड अँगल पोरो मोजला जातो स्टे रॅडियन. काही पाठ करा की न करा पण युनिट पाठ करा. या झाला आपल्या टोटल 9 फंडामेंटल क्वांटिटी. मी परत एकदा वाटत सगळ्या क्वांटिटी तुम्हाला लिहून देतो. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. लक्ष द्या. द फर्स्ट फंडामेंटल क्वांटिटी कॉल्ड एज अ मास, द सेकंड कॉल्ड एज अ लेंथ, थर्ड कॉल्ड एज अ टाइम, मल्टी त्याच्यानंतर आ येतं, फोर्थ कॉल्ड एज अ इलेक्ट्रिक करंट, फिफ्थ कॉल्ड एज द टेम्परेचर, सिक्स्थ कॉल्ड एज द अमाउंट ऑफ सबस्टन्स. थोडं शॉर्टकट लिहिता रे. लुमिनस इंटेन्सिटी, लुमिनस इंटेन्सिटी म्हणजे लाईटीपासून पडणारा प्रकाश. देन येतो 8व्याच्या खाली मी लाईन का ड्रॉ करत आहे कारण या खालच्या सप्लिमेंटरी आहेत. जी पहिली क्वांटिटी असते त्याला म्हणतात प्लेन अँगल, जी दुसरी क्वांटिटी असते त्याला म्हणतात सॉलिड अँगल. पोरं म्हणले मास्तर याचा सिम्बॉल सांगा. चला सांगतो. मास म्हणजे एम, एल लेंथ म्हणजे एल, टाइम म्हणजे टी, करंट म्हणजे टेम्परेचर म्हणजे थीटा, याला डॅश याला डॅश याला थीटा याला थीटा. पोरं म्हणले मास्तर याचं युनिट सांगा. चल बाबा युनिट पण सांगतो. मास इज मेजर्ड इन किलोग्रॅम, लेंथ इज मेजर्ड इन मीटर, टाइम इज मेजर्ड इन सेकंद, करंट मेजर्ड इन एम्पियर,
थिटा मेजर इन टेम्परेचर कशात मोजतो रे आपण केल्विन्स मध्ये. याचं युनिट होतो पोरो मोल, याचं युनिट होतो पोरो सिंड्रेला. सिंड्रेला तर तुम्ही विसरून जा, पहिले नोकरीचं बघा. प्लेन अँगल मेजर केला जातो रॅडियन्स मध्ये आणि सॉलिड अँगल मेजर केला जातो स्टेरेडियन्स मध्ये. हा जो गुट्टे सरनी बोर्डवर एक चार्ट ड्रॉ केलाय पोट्ट्यांनो, हा पूर्ण चार्ट हा कशाचा आहे? हा फंडामेंटल क्वांटिटीचा आहे. समजला का? चेक करा. चला परत एकदा विचारतोय, समजला का सर्वांना? चला पोरं, आपल्याला एवढं तर समजलं की आपल्या मार्केटमध्ये, आपल्या ब्रह्मांडमध्ये 9 या फंडामेंटल क्वांटिटी असतात. मग पोरं म्हणतात 9 फंडामेंटल क्वांटिटी आहेत, तर गुट्टे सर डिराइव्हड क्वांटिटीचा पुढे विषय आहे. डिराइव्हड क्वांटिटी मी पुढे लिहितो. तर कधी कधी पोरांना प्रश्न पडतो की साला डिराइव्हड क्वांटिटी नेमकं काय? नावातच दिसतं का? डिराइव्हड म्हणजे जी डेरिव्हेशनने तयार करण्यात आली, ज्या क्वांटिटीला आपण तयार केलं, तयार म्हणजे आपण बनवलं, त्याला डिराइव्हड म्हणतात. डेफिनेशन कशी आहे बघा. फंडामेंटल क्वांटिटीची डेफिनेशन काय होती? द क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड ऑन एनी अदर क्वांटिटी. जी क्वांटिटी कधीच कोणावर डिपेंड नव्हती त्याला फंडामेंटल म्हणतात. पण याची डेफिनेशन कशी आहे? थोडी उलटी आहे. डज नॉट नावाचा वर्ड काढून टाका. द क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन एनी अदर क्वांटिटी, ज्याला आपण डिराइव्हड क्वांटिटी म्हणतात. डिराइव्हड क्वांटिटीला पोरो डिपेंडंट क्वांटिटी असं म्हटलं जातं. डिपेंडेंट म्हणजे काय रे? जे दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड असतात 100%. पोरं म्हणतात डिपेंडेंट क्वांटिटी कोणत्या? त्या 9 सोडून तुझ्या कानावर, आपल्या कानावर ज्या काही क्वांटिटी पडतात त्याला डिराइव्हड म्हणतात. डिराइव्हड क्वांटिटीमध्ये सगळ्यात जी फेमस क्वांटिटी मी तुमच्या समोर आणत आहे त्याला फोर्स म्हणतात. पोरं, आता मी तुम्हाला सांगतो फोर्सला डिराइव्हड क्वांटिटी का म्हणतात, कारण तुम्हाला कोणी सांगणार तर नाहीये. चला मी तुम्हाला त्याचं एकदम छान उदाहरण देतो. तुम्हाला माहिती आहे का पोरं, फोर्सचा जो फॉर्म्युला असतो तो असतो मा. मा म्हणजे मास इंटू ॲक्सेलरेशन. आता थोडं फिजिक्स आहे, आता मी जस्ट डीपली सांगणार नाहीये कारण हे बेसिक आहे. ए फॉर ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला असतो व्हेलॉसिटी अपॉन टाइम. व्ही म्हणजे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा. तुम्हाला जर फोर्सची व्हॅल्यू काढायची असेल, पोरं इकडे बघा, जर या 2 व्हॅल्यू असेल तर व्हेलॉसिटी मिळेल, या 2 व्हॅल्यू माहीत असेल तर ॲक्सेलरेशन मिळेल, आणि या 2 व्हॅल्यू माहीत असेल तर फोर्स मिळेल. मग तुम्हाला असं वाटत नाही का या दोघावर हा डिपेंडंट आहे, या दोघावर हा डिपेंडंट आहे आणि या दोघावर हा डिपेंडंट आहे, म्हणजे इकडच्या सगळ्यावर हा डिपेंडंट आहे, म्हणून फोर्सला डिपेंडंट म्हटलं जातं. आणि हा डिपेंडंट असतो म्हणून तर याला डिराइव्हड क्वांटिटी असं म्हटलं जातं. मग पोरं म्हणजे एकच एक्झाम्पल आहे का? नाही, भरपूर एक्झाम्पल आहेत. फोर्स पकडा, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, मोमेंटम, व्होल्टेज, पॉवर, एनर्जी, इम्पल्स, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, फ्रिक्वेन्सी, रेजिस्टन्स, इंडक्टन्स, कॅपॅसिटन्स, ससेप्टन्स, कंडक्टन्स, ॲडमिटन्स, एक्सेट्रा एक्सेट्रा. अरे जर लिहित बसलो ना तर माझी 40 मिनिट असेच निघून जाते. आपल्या ब्रँचमध्ये त्या 9 सोडून जेवढ्या काही क्वांटिटी कानावर पडतात ना त्याला डिराइव्हड क्वांटिटी असं म्हटलं. डिराइव्हड का? कारण पोरं साधा व्होल्टेजचाच फॉर्म्युला घ्या ना. समजा पोरं म्हटले ओहम्स लॉ, चालेल. ओहम्स लॉ म्हणले की V इज टू आर, म्हणजे या 2 गोष्टी माहीत असल्याशिवाय ही मिळत नाही. पोरं म्हणलं अजून एक उदाहरण घ्या. चला घ्या, करंटचा फॉर्म्युला घ्या. करंटचा फॉर्म्युला असतो Q अपॉन टी. Q अपॉन टी. समजा तुम्हाला चार्ज पाहिजे पोरं, तर चार्जचा फॉर्म्युला काय असतो? IT. म्हणजे करंट आणि टाइम माहिती असल्याशिवाय तुम्हाला चार्ज मिळत नाही. जी क्वांटिटी तयार करावी लागते दुसऱ्याच्या व्हॅल्यूचे, दुसऱ्या जागेत व्हॅल्यू पुट करून, त्याला डिराइव्हड क्वांटिटी असं म्हणतात. सो पाठ करा. इथून पुढे क्वांटिटीचे प्रकार म्हटलं की सांगायचं स्केलर आणि वेक्टर. त्याच्यातून प्रकार विचारलं तर सांगायचं फंडामेंटल आणि डिराइव्हड. जी डिपेंड नसते ती फंडामेंटल असते, जी डिपेंड असते ती डिराइव्हड असते. फंडामेंटल मार्केटमध्ये 9च आहेत. मास, लेंथ, टाइम, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, लुमिनस इंटेन्सिटी, प्लेन अँगल, सॉलिड अँगल. झाले 9. आणि 9 सोडून तुझ्या कानावर जेवढ्या काही क्वांटिटी पडतील त्या सगळ्या डिराइव्हड असतात. तर डिराइव्हड क्वांटिटी काही पाठ करत बसू नको. 9 सोडून विषय संपला. अंडरस्टँड? समजलं का सर्वांना?